अमेरिका इराण युद्ध सुरू झालं आहे. मित्रांनो, या युद्धाला अनेक पैलू आहेत. त्यापैकी आपण आज इथं पाहणार आहोत एक महत्वाचा पैलू, तो म्हणजे या युद्धामध्ये असणारा शिया आणि सुन्नी यांच्या संदर्भातला अँगल, एक बाजू. इराण हा शिया बहुल देश आहे, हे आपल्याला माहितच आहे. जगात अशा शिया बहुल देशांची संख्या साधारण 4 ते 5 आहे. इराण, बहरीन, येमेन, इराकमध्ये ही सुमारे 50% लोकसंख्या ही शिया आहे. या 4-5 देशांच्या समूहाला शिया क्रिसेंट असे म्हटले जाते. दुसरीकडे सुन्नी बहुल देशांची संख्या जगात सुमारे 45 आहे. त्यात सौदी अरेबिया, UAE, तुर्की आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे. या सुन्नी बहुल देशांना इराणची नेहमीच भीती वाटत आलेली आहे. या सुन्नी देशांनी इस्रायल सोबत एक करार केला आहे, ज्याला आपण अब्राहम अकॉर्ड्स असे म्हणतो. या कराराच्या अंतर्गत UAE, बहरीन, सुदान या सुन्नी राष्ट्रांची सुरक्षा व्यवस्था, शस्त्रास्त्र पुरवठा याची तरतूद. थोडक्यात काय तर अमेरिकेच्या मध्यस्थीने सुन्नी राष्ट्रांनी इस्रायल सोबत हा शांततेचा करार केलेला आहे. या कराराचा मुख्य हेतू इराण पासून या सुन्नी देशांचे संरक्षण करणे हा आहे. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. ही क्रांती रुहोल्ला खमेनी यांनी घडवून आणली आणि इराण इस्लामिक प्रजासत्ताक बनला. खमेनी यांचे पहिलंच विधान असे होते की इस्लामला राजेशाही मान्य नाही. हे विधान थेट सौदी अरेबियाच्या राजघराण्याच्या विरोधात होते. इतक्यावरच थांबून न राहता 20 नोव्हेंबर 1979 रोजी सौदी अरेबियातील मक्का येथील पवित्र मशिदीवर दहशतवादी हल्ला झाला आणि या मशिदीचा ताबा काही इराणी आतंकवाद्यांनी घेतला. मोठ्या प्रयत्नांनी हा ताबा परत मिळवण्यात आला. या सर्वांमुळे सौदी अरेबियाला आणि UAEला इराणच्या आक्रमकतेला नेहमीच त्यांना त्याचा थ्रेट वाटत आलेला आहे. मित्रांनो, आज अशी वेळ आलेली आहे की या सुन्नी राष्ट्रांनी इराणचा काटा काढण्यासाठी इस्रायलला जवळ केले आहे, असे आपण आज म्हणू शकतो. 2003 मध्ये सद्दाम हुसेन जे सुन्नी राज्यकर्ते होते, त्याला अमेरिकेने सत्तेवरून हटवले. त्या जागी शिया राजवट प्रस्थापित झाली. याचा परिणाम असा झाला की शिया क्रिसेंटचा प्रभाव आणखीन वाढला. इराण, इराक, बहरीन, येमेन अशा शिया प्रभाव असलेल्या राज्यांची साखळी तयार झाली आणि इराकवर ताबा मिळाल्याने ही शिया राजवट थेट सौदी अरेबियाच्या सीमेला लागून आली. शिया गट नेहमी मक्का मदिना या पवित्र स्थळांवर आपला हक्क असल्याचा दावा करत आलेला आहे. इराण त्यांना पाठिंबा देतो, हेही इथे महत्वाचं आहे. त्यामुळे सौदी अरेबियासाठी हा एक गंभीर धोका आहे असे आपण म्हणू शकतो. 2011 मध्ये अरब स्प्रिंग झाली. सिरियामध्ये बशर अल असद हे अल्मेनियन शिया वंशाचे आहेत आणि इराणचा त्यांना पाठिंबा आहे. तर सौदी अरेबिया आणि इतर सुन्नी राष्ट्र आणि त्यांच्यासोबत अमेरिका यांनी तिथल्या विरोधी गटांना त्यावेळेस समर्थन दिले. या संघर्षात हजारो शिया आणि सुन्नी मुसलमान मारले गेल्याचे आपण बघितलेलं आहे. इराणने ज्या प्रकारे आता जे युद्ध सुरू झालेलं आहे मित्रांनो, ज्या प्रकारे इराणने प्रत्युत्तर दिलेलं आहे तेही लक्षवेधी आहे. त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाचा अंत झाल्यानंतरही इराणने केलेले रिटॅलिएशन अत्यंत आक्रमक आहे. सुन्नी देशातील जवळपास सर्वच अमेरिकन तळावर तसेच स्थानिक रहिवाशांवरही इराणने क्षेपणास्त्राने ड्रोन हल्ले केलेले आहेत. यावरून इराणचा सुन्नी देशावर असलेला तीव्र राग आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. हा प्रतिहल्ला आणि संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिकेला जर इराणवर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यांचा मुख्य उद्देश इराणवर ताबा मिळवण्याचा आहे आणि तेथील राजवट बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. पण इराणची राजवट बदलणे इतकं सोपं नाहीये मित्रांनो. रुहोल्ला खमेनी आणि नंतर आयातुल्ला खमेनी यांनी जे काही एक पिरॅमिड सारखी एक सत्ता रचना उभी केली आहे, या पिरॅमिड मध्ये धार्मिक हुकुमशाही आहे, लष्करी हुकुमशाही आहे आणि लोकशाही पण तिथं लिमिटेड प्रमाणात आहेत आणि एक आगळं वेगळं अनोखं मिश्रण तिथल्या सत्तेचं आहे.
आणि एक प्रकारची संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल हुकुमशाही तिथं असल्याचे आपल्याला दिसून येते. यामुळे ही राजवट उलटून टाकणे एवढं सोपं काम नाहीये. त्यासाठी अमेरिकेला दोन उपाय आहेत. प्रत्यक्ष अमेरिकेला स्वतःचं सैन्य इराणमध्ये पाठवावं लागेल आणि इराणचा ताबा घ्यावा लागेल. पण हा प्रयोग अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आधीच केलेला आहे. अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष ताबा राखण्यासाठी अमेरिकेला काय काय भोगावे लागले हे त्यांना माहित आहे. किती सैनिक त्यांचे मारले गेले हे अमेरिकेला ठाऊक आहे. तशाच प्रकारचा प्रयोग इराणमध्ये अमेरिका पुन्हा करेल असे वाटत नाही. दुसरा मार्ग म्हणजे इराणमध्ये अंतर्गत यादवी पेटविणे, पण तेही सहज शक्य होईल असे वाटत नाही. कारण इराणची जी धार्मिक लष्करी हुकुमशाही आहे आणि पार्लमेंट आणि राष्ट्रपती ची जी व्यवस्था ती जी लोकशाही व्यवस्था आहे, त्यामुळे तिथे यादवी टिकेल आणि वाढेल असे दिसत नाही. त्यामुळे हा जो अमेरिका इराणचा हा संघर्ष आहे हा दीर्घकाळ चालेल असं वाटतं. बघा मित्रांनो, अमेरिकेने इराणवर बंबार्डिंग करून बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्र वापरून सत्ता बदल होईल हे इतकं सोपं नाहीये. इराणच्या धार्मिक नेतृत्वाचा अंत झालेला आहे. तेव्हा जगभरातील शिया समाजात तीव्र संताप, दुःख आणि वेदना व्यक्त झाली. अनेक ठिकाणी निदर्शनं झाली. भारतातही शिया लोक मोठ्या प्रमाणात राहतात. इराण आणि पाकिस्तान नंतर शियांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. सुमारे 20 मिलियन म्हणजे जवळपास 2 कोटी शिया भारतात राहतात. प्रामुख्याने काश्मीर, लखनौ या भागामध्ये संपूर्ण देशभरामध्ये शिया लोकसंख्या विखुरलेली आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, इराणचा प्रभाव काश्मीरवर आहे. 1979 मध्ये इराणमध्ये क्रांती झाली. 1986 मध्ये आयातुल्ला अली खमेनी सत्तेवर आले आणि 1990च्या सुमारास जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद प्रचंड वाढला. हे सगळं आपोआप घडलेलं नाहीये. हमासला काश्मीरमध्ये बसवण्याचं, हमासला काश्मीरमध्ये एंट्री देण्याचं आणि त्याचीही सुरुवात इराणनी करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यामुळे भारताने इराणच्या बाबतीत आणि या युद्धाच्या बाबतीत सावध राहायला हवं. अमेरिका आणि सर्व सुन्नी मुस्लिम देश जर इराणच्या विरोधात उभे राहणार असतील तर भारत आणि चीन यामध्ये फारसा हस्तक्षेप करतील असं वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 24 तास शिव्या देणाऱ्यांनी आता मोदीकडून फारशी अपेक्षा ठेवू नये. पण भविष्यात या संघर्षाचे कोणते निष्कर्ष निघतील, अमेरिका किती काळ या युद्धात गुंतलेली राहील हे पाहणेही महत्वाचे आहे. अल्पकालीन दृष्टीने पाहिले तर या संघर्षामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. क्रूड ऑइलच्या किमतीही वाढतील आणि हा संघर्ष जितका लांबेल तितकाच जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार आहे. परंतु दीर्घकाळात जागतिक शांततेच्या दृष्टीने हे युद्ध अत्यंत महत्वाचे आहे असे आपण म्हणू शकतो. इथेच थांबूया. धन्यवाद.